पनवेल महापालिका क्षेत्रात अपुरा पाणीपुरवठा, नालेसफाईतील कथित अनियमितता आणि कळंबोली येथे प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात महाविकास आघाडीने आज पनवेलमध्ये भव्य जनाक्रोश मोर्चा काढला. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीपासून सुरू झालेला मोर्चा पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धडकला. भर पावसातही मोठ्या संख्येने महिला, नागरिक आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांनी पाण्याचे माठ फोडून महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. शहरातील पाणी टंचाई, नालेसफाईतील कथित अनियमितता आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न यावेळी आक्रमकपणे मांडण्यात आला. कळंबोलीतील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला विरोध करत हा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रशासनाला इशारा देत नागरिकांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष न दिल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे स्पष्ट केले. जे आपले आयुक्त आहेत चितले का काय चितले का चितले काय नाव आहे चितले चितले आहेत ना चितले साहेब, तर त्यांनी इथं थांबलं पाहिजे आणि लोकांचं जे गाऱ्हाणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. खरं तर लोक का चिडले आहेत, आयुक्तांना त्याच्या पॉवर आहेत, राज्यकर्त्यापेक्षा आयुक्त हा मोस्ट सिनियर असतात, त्यामुळे त्यांना त्या पॉवर आहेत आणि त्यांनी पनवेल नगर परिषदेत ते सीओ राहून गेलेले आहेत. त्यामुळे पनवेलच्या बऱ्याच समस्या त्यांना माहिती आहे. पनवेल जसं मोठे होते तसं तेही मोठे होत चाललेले आहेत नावाने. तर माझं म्हणणं आहे ही जी इकडे इमारत दाखवा जरा, ही 9 वर्ष याचं काम चालू आहे आणि हिला प्रत्येक 3 वर्षात पैसे आणि मुदत वाढ करतात आणि लिगली मुदत वाढ होत नाही. तर याचा एक जिवंत उदाहरण म्हणून इथं जे आपण थांबण्याचं ठिकाण घेतलं की जनतेने बघावं पनवेलकरांनी की तुमच्या पैशाचे काय इथेची वाटोला लागतो, कराचा तुम्ही कराचे पैसे देता. आज कचरा सेग्रिगेशनचा जो विषय आहे, कचऱ्याचे 3 पट भाव वाढवून दिला ना मर्जीतला कॉन्ट्रॅक्टर ज्याची निविदा कमी असताना त्यांना देऊ शकले नाही आणि अधिकवाल्याला निविदा देतात. म्हणजे हा तालिबानी पद्धतीचं काम चालू आहे असं मला वाटतं. म्हणजे मनमानी कारभार, तर हा कारभार थांबला पाहिजे म्हणून जनतेच्या वतीने जन आक्रोश मोर्चा आहे. आता याच्यात कुठलाही पक्ष नाही, परंतु ज्या प्रतिनिधींना वाटतं की मी जनतेसाठी जावं असे लोकप्रतिनिधी याच्यात सामील होतात. आम्ही हरीशजी केनी असतील, लतीफबाई असतील, यांच्या सगळ्यांशी संपर्क साधलेला आहे. हा मोर्चा आहे, हा मोर्चा जनतेचा मोर्चा आणि जन आक्रोश मोर्चा आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये भ्रष्टाचार बाहेर काढावा आणि पनवेल खरं म्हणजे लोक मला ते असं वाटतं, कारण आपण पनवेलकर म्हणून पनवेल भ्रष्टाचार मुक्त व्हावा याच्यासाठी चितले साहेब प्रयत्न करतील अशी मला अपेक्षा आहे. कारण कोणी इंजिनियर पैसे घेत नाही. बघा महापालिकेत इंजिनियर पैसे घेतो का नाही, कॉन्ट्रॅक्टर त्याला देतो का नाही, नाले साफ कसे होतात चकाचक. या आरशातून जर इथून आरसा बघितला आणि 1 किलोमीटर बघितला तर गटारातून हा आरशातून तो आरसा दिसतो. म्हणजे एवढी चकाचक पनवेल आहे काय. आणि त्याच्यातलं माझा कोलीवाडा तर एवढा चकाचक आहे. अहो 5,000 कोटीचं बजेट आहे. किती? पनवेल महानगरपालिकेचा 5,000 कोटीचा बजेट. 5,000 कोटी कशाला म्हणतात? प्रत्येक वसाहतीला चांदीची पत्र जरी बसवली ना फुटपाथच्या ऐवजी तरी आपले पैसे बॅलन्स राहतील. मग हे पैसे जातात कुठं, खातात कोण आणि देतात कुठं? मग वरती हिस्सा देतात का, विधायकांना हिस्सा देतात का, खासदारांना देतात का, आमदारांना देतात की नगरसेवकांना देतात कुणाला? त्याचा देखील शोध आज या मोर्चाच्या माध्यमातून तुमच्यासारख्या आदर्श पत्रकारांनी लावला पाहिजे. बघत असतात फक्त कळंबोली शहराचा हा जनता आपलाच आहे. म्हणजे शहरातील जनता ह्या पनवेल महापालिकेच्या सरकारात त्रासलेली, अक्षरशः त्रासलेली आहे. पाणी प्रश्न आहे, पाणी प्रश्नाबद्दल सत्ताधाऱ्यांना काही पडली नाही. तुम्ही महासभेत फक्त अक्षरशः 3 महासभेत आम्ही प्रश्न विचारतो. दर सभेला महापौर या ठिकाणी 5 दिवसात आम्ही पाणी परिषद बोललो म्हणून सांगतो. पण दर सभेला तीच परिस्थिती, दर सभेला आश्वासन मिळतं. आणि महत्त्वाचं तुम्ही बघितलं असं की ह्या सभेला अंदाजे 1,300 कोटीची योजना या ठिकाणी पत्रावर ठेवली होती, परंतु सत्ताधाऱ्यांनी ती थांबवलेली आहे. आज ती जर आपण त्या ठिकाणी मंजुरी दिली असती तर जागतिक बँकेचा पैसा आहे, केंद्र सरकारचा पैसा आहे, यांना अभ्यास करायचा आहे. मला वाटत नाही काय अभ्यास करणार नाही. जे प्रस्ताव आले, जी योजना आहे ते त्याची निधीकरण आज पनवेल ताणलेली आहे. जो पनवेलचा जो धरण आहे काळेश्वर, त्याची ह्या योजनेच्या माध्यमातून
100 ते 130 MLD पाणी या पनवेलला मिळणार आहे. अशा प्रकारचे मग कचऱ्याचा प्रश्न असू दे, इथल्या रस्त्याचा प्रश्न असू दे, हा डम्पिंग ग्राउंडसाठी ते भांडतात. कारण डम्पिंग ग्राउंड ज्या ठिकाणी सेग्रेशन करायचं ते कळंबोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, त्या ठिकाणी नागरिक राहते, या ठिकाणी काही तो डम्पिंग ग्राउंड घेतलेला आहे. आणि तुम्ही जर जो कचरा जातो चाल या ठिकाणी त्या जगाची परिस्थिती बघली तर अतिशय वाईट विदारक परिस्थिती. तुम्ही नक्कीच जा त्या ठिकाणी, एकदम विदारक परिस्थिती आहे. मग पाणी असो, डम्पिंग असो इथला कचरा असो, लाईटची समस्या बघतात. कळंबोली, कामोठा किंवा पनवेल शहराचा पूर्ण आपण अभ्यास केला तर लाईटच नाही. ज्यांचा अक्षरशः रस्त्यावर येत आहे पाण्यात लाईटसाठी. या अशा विविध प्रश्न आज महापालिकेचा आज तुम्ही बघितला असाल. आज 6 महिने झाला ह्याला बजेट मानता नाहीत. म्हणजे याचा रेकॉर्ड झाला असेल आज 6 महिने झाले पूर्ण देशात बजेट सादर झालं असतं. हे बजेट मानू शकत नाही. आज 5,000 कोटी दाखवले, ते किती आहे ते दाखवा आम्हाला. कारण ह्या महापालिकेच्या माध्यमातून ह्या जनतेचा कराचा पैसा याची अक्षरशः लूट चालू आहे. कुठेतरी थांबवावी यासाठी आमचे जगदीश भाई आणि सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा महामार्च निघाला आहे. नक्कीच आमच्या ज्या मागण्या आहेत, पनवेलच्या जनतेच्या मागण्या या ठिकाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. बघा, इथे आता सगळ्या आमच्या बहिणींनी मुलाखती दिल्या. हा खरं म्हणजे महिलांचा मोर्चा आहे. रायगड जिल्हा आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. पाण्यासाठी पहिलं आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि या सातत्याच्या आंदोलनामुळे लोकांच्या प्रश्नावर इथला भूमिपुत्र, आगरी, कोळी, भंडारी, कराडी आणि बौद्ध बांधव सतत संघर्ष करत आला आहे. त्याच्यामुळे नवी मुंबई असेल, पनवेल महानगरपालिका असेल, इथल्या लोकांच्या प्रश्नावर इथल्या महिला लढावयात लढतात. त्यामुळे इथलं शहर वाढत चाललं आहे. आणि हीच एकविरा आईची मातृसत्ताक संस्कृती आहे. इथे लग्नात हुंडा घेतला जात नाही. इथे महिलांना अधिकार मिळतात आणि महिलांच्या अधिकारांचा मोर्चा म्हणून पनवेल महानगरपालिकेविरुद्ध हा मोर्चा आहे. आणि म्हणूनच मी उरणवरून या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. आदरणीय आमचे जगदीशभाई गायकवाड, हरेश केनी हे मोठे उद्योजक आहेत, सुदाम पाटील आहेत, यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं आहे. आता इथे परिस्थिती अशी आहे की सत्ताधारी पण आमचे आहेत आणि विरोधी पक्ष पण आमचे आहेत. परंतु लोकांच्या प्रश्नामध्ये लढण्यासाठी कुठल्या पक्षाची आवश्यकता नसते. सर्वसामान्य नागरिकांनी पनवेलमधल्या इथे या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या न्यायासाठी लढावं अशी विनंती मी आपल्याला या मीडियाद्वारे करत आहे. सरकार अजिबात संवेदनशील नाही. रश्मिताताईंनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाची दुसरी प्रतिक्रिया आजचा मोर्चा आहे. कारण या आंदोलनात बघा, आमच्या आदिवासी ताई, नगरसेविका नीलाताई या इथे आहेत. आदिवासी महिलासुद्धा आंदोलनात उतरते. रश्मिताताई पोपेटा इथे उतरल्यात. ही जी विमानतळ आहे ही फसवणूक आहे आमची. म्हणजे विमानतळाचे जे भूसंपादन झाले ते बेकायदेशीर झाले असं हायकोर्ट म्हणतंय. मी म्हणत नाही की 2013च्या कायद्याने जर झालं असतं तर आज शेतकऱ्याला 7 कोटी रुपये गुंठा भेटला असता. पण यांनी 6 कोटी रुपये एकरनी जागा खरेदी केल्या, 22.5% धोरण. आमची ताईसुद्धा लगेच आंदोलन करणार आहे. त्यांच्यावर सुद्धा आदिवासींवर इथे मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. आणि म्हणून रश्मिता ताईच्या आंदोलनाकडे इथलं जे सरकार आहे ते कृतज्ञपणे बघतंय. दिबा पाटील हे शूद्र आहेत, ओबीसी आहेत आणि म्हणून त्यांचं नाव ते देत नाहीत. आणि हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे आमचे विरोधक आहे आता सिद्ध झाले. कारण लोकसभा गेली, विधानसभा गेली, महानगरपालिका गेली, आश्वासनावर आश्वासनं आली. खरं म्हणजे तुम्हाला नाव द्यायला किती वेळ लागते. तुम्ही JNPTला नाव दिलं कोणाचं, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचा तरी समुद्र तरी बघितला होता का. तुम्ही अटल बिहारी वाजपेयी ब्राह्मण त्याचं नाव दिलं या ब्रिजला, त्यांचा काय संबंध आहे माती. मग दिबा पाटील यांचं नाव तुम्ही देत नाही याचा अर्थ तुम्ही मनुस्मृती अजूनही सोडलेली नाही. आणि यासाठी मी फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी आमच्याशी पंगा घेऊ नये. इथे बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेने केला होता, परंतु त्यांचा पराभव झाला, लोकांनी नाकारलं. दिबा पाटील आहेत असा नेता झाला नाही. तुम्ही कोंबडं किती झाकलं तरी सूर्य उगवायचा राहणार नाही. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे हे आंदोलन इथल्या भूमिपुत्रांचं प्रतीक आहे. आणि म्हणून माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की या महिलांचा जो आक्रोश आहे, मी सुद्धा पनवेलमधल्या काही ठिकाणी जातो, वयोवृद्ध महिला आहेत, शिक्षिका आहेत, रिटायर्ड शिक्षिका आहेत आणि आमच्या मोकलताई म्हणून ते शिक्षिका राहतात. त्या पण सांगतात की इथे पाणी मिळत नाही, काय करायचं. 70 वर्ष वय झाली, महिलांनी काय करायचं. खरं म्हणजे आज एवढ्या यंत्रणा आहेत, म्हणजे गुगल आहे, बाकीचं सोशल मीडिया आहे, आमदार खासदार आपल्या मोबाईलवर बघू शकतात महिलांच्या समस्या. तर महिलांकडे दुर्लक्ष करणारी पनवेल महानगरपालिका ही आई एकविरेची भूमी यांना अजिबात शोभत नाही. मला यांची लाज वाटते. आम्ही आई एकविरेचे सुपुत्र नगरसेवक म्हणून इथे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे लोक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे लोक आणि दिबा पाटलांसारखी महान परंपरा, राष्ट्रीय परंपरा, लोकसभा लढवणारे दिबा पाटील, विधानसभा लढवणारे परवाईचे नगराध्यक्ष, त्यांच्या भागामध्ये पाण्यासाठी जर महिलांना मोर्चा काढावा लागत असेल
हे सिडकोचं महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं अपयश आहे आणि माझ्या बहिणींसाठी हे आंदोलन कितीही तीव्र झालं तरी आम्ही त्यात येणार. इथे आम्ही बघणार नाही. हे आंदोलन रायगडचं आहे, ठाण्याचं आहे, मुंबईचं आहे, पालघरचं आहे. इथली भूमिकन्या ही आंदोलनासाठी लढणार आणि या आंदोलनासाठी मी सगळ्या महिलांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा इथे आवाहन करतो, अजून वेळ आहे, वेळ गेलेली नाही. 15 मिनिटात तुम्ही इथे येऊ शकता आणि सगळ्या लोकांनी या मोर्चाला यावं ही नम्र विनंती. बात यही है कि हम रहते हैं सैटेलाइट सिटी में, हमारे शहर का नाम दिया सैटेलाइट सिटी, लेकिन आपको मालूम है क्या 5,000 करोड़ रुपए का बजट है, भ्रष्टाचार इस लेवल पे है, वन साइडेड हमारे सिर्फ एक ही हैं, इस शहर के मालिक बोल दो आप, पेपर पे तो आमदार साहिब है, प्रशांत ठाकुर साहिब, उनके अंदर में भ्रष्टाचार इस लेवल पे है कि आप समझ लीजिए कि कोई भी टेंडर उनके बगैर, मैं तो 5-10 करोड़ रुपए की बात नहीं कर रहा हूँ, 5-10 लाख रुपए के भी कोई टेंडर रहेंगे ना, उनके पीछे बगैर उनके जाते नहीं है। इस तरह से भ्रष्टाचार है। पूरे देश का हाल ये है, हमारे इसका है। आप बेसिक पानी की नेसेसिटी दे नहीं सकते तो आप बाकी का क्या हम मांगेंगे? पानी के लिए हम मालूम नहीं कितने सालों से लड़ रहे हैं। हमको अब बेसिक पानी, आप रोड का इंफ्रास्ट्रक्चर देख लो, खड्डे, अब ये कोई ब्रिज चालू हुई थी, अगर आपने देखा होगा 27 खारगर से तलोजा जाने के लिए 2 दिन में बंद। आप देखेंगे तो रिपेयर का काम चालू है, आदमी लोगों को जाने तक नहीं दिया जाता ताकि मालूम पड़े कि उधर कितना भ्रष्टाचार हुआ। 2 दिन के अंदर ब्रिज बंद करने का कारण क्या है? इस तरह से हमारे जो शहर है ना वो गड्ढे में जा रहे हैं। हमारे जो सिर्फ एक ही आदमी साहूकार मालिक, वो शासन में जो बैठे वाले हैं, जो मेन जो जिनके हाथ में शासन है वो है, बाकी और कोई नहीं भरने वाला है। हमारे जेब से पैसे जाएंगे, उनके जेब में भरते जाएंगे। यही हमारा मूल मुद्दा है, हमारा मूल फाइनल ये चीज़ है। क्या कहेंगे जनता को, किस प्रकार से आह्वान करेंगे? रास्ते पे आना है और कोई रास्ता नहीं है, आपको डंडियां भी खानी पड़ेगी, जेल में भी जाना पड़ेगा। रास्ता खाना पीना का जो हम लोग जिस चक्कर में पड़े रहते हैं वो भूलना पड़ेगा, थोड़ा रास्ते पे आना पड़ेगा और तब जाके आप करोगे। कांग्रेस जनता पार्टी की जो हालत होगी धीरे धीरे, उस तरह से तो हमको भी लगता है कि हम जनता, हम कांग्रेस तो बन चुके हैं, हम वेजिटेबल्स बन चुके हैं, कुछ अंधभक्तों की वजह से, कुछ हमारे जो शासन में जो फाइट करने वाले उसकी वजह से। थैंक यू। मला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या बंधूंनीच प्रश्न विचारलं होतं की ताई याच्यामध्ये महिलांचा प्रतिसाद किती असेल, तर त्याला मी सांगितलं होतं निश्चितच महिलांचा प्रतिसाद जो आहे तो येणाऱ्या 30 तारखेला बघशीलच। आणि खरोखरच महिला या ज्या आहेत, जन आक्रोश मोर्चा म्हणजे पाणी, मेन त्यांना पाण्याची समस्या आहे। आज पाऊस पडत असताना सुद्धा काही सोसायट्यांमध्ये पाण्याची तुटता आहे आणि प्रत्येक सोसायटीमधून फोन येते का पाण्याचा कसा प्रश्न आहे, पाण्याचा कधी प्रश्न सुटणार। तर महिलांचा जो प्रश्न आहे पाणी, आता वारंवार लाईट जाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, लाईटीचा प्रश्न आहे। आता जे मान्सूनपूर्व गटर साफ केली होती, नाले सफाई केली होती, तर कळंबोलीत कुठल्याही एरियात जा, कामोट्यामध्ये जा, प्रत्येक ठिकाणी जा, तर नाले असे तुडुंब भरलेले आहेत। म्हणजे कुठल्या पद्धतीने ठेकेदारांनी का महानगरपालिकेने कुठल्या पद्धतीने हे नाले सफाई केलेले आहेत की अशी परिस्थिती पुन्हा म्हणजे कळंबोलीत गाडी, रस्त्यावर गाडी का गाडीवर रस्ता हे समजून येत नाही। या परिस्थिती आज जनतेला सामोरे जावं लागतो। या सर्व उद्योग घेऊन ही जनता आज इथं उतरलेली आहे। आम्हाला कळंबोलीमध्ये मेन म्हणजे आता असं आलेलं आहे डम्पिंग ग्राउंड। आता तुम्ही घोटगावात बघितलेले असतील, गोमातांचा किती म्हणजे निष्पन्न मृत्यूपथी पडलेला आहे। तसाच प्रकार आमच्या कळंबोलीत येण्याची शक्यता, दाट शक्यता आम्हाला दिसत आहे। आणि जर ते आली तर रोगराईला आमचं नागरिक वस्तीमध्ये तरी हा डम्पिंग ग्राउंड आलं नाही पाहिजे। पहिली तर आमची मागणी आहे, हा डम्पिंग ग्राउंड हटला पाहिजे आणि तो हटवण्यासाठी आम्ही इथं आज सर्व जनता इथं उतरलेली आहे। आणि तो हटला नाही तर आम्ही पालिकावर याच्याही पेक्षा मोठं आंदोलन उभारण्याचा पुन्हा एक आव्हान करतो। का हे तर काहीच नाही, झाकी आहे, पुरा पिक्चर बाकी आहे। तर या माध्यमातून आम्ही आज तुम्हाला सांगतो या गरजा ज्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत। आणि एवढं बोलून मी थांबते। जय हिंद।